श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. पती पत्नीमध्ये सतत भांडणं होतात, मग हा सोपा उपाय एकदा करून पाहाच. अनेकदा काहीही कारण नसताना पती पत्नीमध्ये सतत भांडणं होतात. या भांडणामुळे घर अशांत होतं. यावर वास्तुशास्त्रामध्ये काही खास उपाय सांगण्यात आलेले आहेत. त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. या उपायामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि त्याचा फायदा नक्कीच होतो, असं वास्तुशास्त्रात म्हटलं जातं. अनेकदा घरात काहीही कारण नसताना पती पत्नींमध्ये वाद होतो. वादाचं रूपांतर भांडणात होतं. जर वर्षातून कधीतरी भांडण होत असतील तर ही सामान्य परिस्थिती आहे. मात्र अनेक घरात दररोज पती पत्नींमध्ये भांडण सुरू असतात. अगदी क्षुल्लक कारणांवरून देखील भांडणं होतात. रोजच्या भांडणामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. याचा परिणाम म्हणजे घटस्फोट देखील होऊ शकतो. तसेच आई वडील जर दररोज भांडत असतील तर त्याचा परिणाम हा त्या घरातील मुलांच्या मनावर देखील होतो. भांडणामुळे आई वडिलांचं मुलांकडे दुर्लक्ष होतं. परिणामी मुलांचा मानसिक विकास हवा तसा होत नाही. मुलं देखील सतत चिडचिड करतात. त्यामुळे अशी भांडणं टाळली पाहिजेत. भांडणाचं नेमकं कारण लक्षात घेतलं पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते तेव्हा असे प्रसंग तुमच्या आयुष्यात येत असतात. वास्तुशास्त्रात यावर काही सोपे उपाय सांगण्यात आलेले आहेत. त्याबद्दल आज आपण माहिती करून घेऊयात. तर वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते तेव्हा त्याचा परिणाम हा एकटा तुमच्यावरच होत नाही, तर तो तुमच्या संपूर्ण कुटुंबावर देखील होतो. त्यामुळे घरात ऊर्जा संतुलन महत्त्वाचं आहे. जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते तेव्हा घरावर अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येणं, व्यवसायामध्ये तोटा होणं, एवढंच नाही तर काहीही कारण नसताना घरातील सदस्यांबरोबर विनाकारण वाद होणं, अशा प्रकारची लक्षणं दिसू लागतात. जर घरात पती पत्नीचे सतत भांडण होत असतील तर त्यावर वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. जर पती पत्नीमध्ये सतत भांडणं होत असतील तर अशा वेळी 2 कोऱ्या कागदांवर प्रत्येकी 7 लवंगा, 7 विलायची आणि 1 तमालपत्र घ्या. या सर्वांची व्यवस्थित पुडी बांधा. यातील 1 पुडी ही पतीच्या उशीखाली ठेवा आणि 1 पुडी पत्नीच्या उशीखाली ठेवावी. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही पुडी 7 दिवस त्या ठिकाणावरून हलवू नका. त्यानंतर 8व्या दिवशी या दोन्ही पुड्या जाळून टाका. सर्व प्रकारचा वास्तुदोष नाहीसा होईल, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. या उपायामुळे पती पत्नीमधील भांडणं कमी होऊन घरात शांतता राहील, असा दावा वास्तुशास्त्रात करण्यात आला आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.